मांडण्याचा मला या ठिकाणी अधिकार पोहोचतो याचं कारण असं आहे की इंग्रजीमध्ये माझ्या काही कथा, कविता आणि एक कादंबरी उर्मी नावाची नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यामुळं मला या ठिकाणी सृजनशील लेखन करण्याचा थोडा बहुत जो अनुभव आहे तो मी या ठिकाणी तुमच्या समोर मांडणार आहे। आजच्या या सत्राचे अध्यक्ष सन्माननीय मुकुरवार सर, या ठिकाणी ज्यांनी मला संधी दिली असे आशिष ढोक सर, त्यानंतर मंचावर असलेले आमचे मित्र प्राध्यापक हाबगुंडे सर, त्याचबरोबर घोडाती काळे सर जे हे सगळं या ठिकाणी नियोजन करत आहेत, त्यानंतर आम्हाला मार्गदर्शन करणारे सन्माननीय कादंबरीकार अर्धापूरकर सर, त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या या भाषणासाठी किंवा ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र या ठिकाणी गोळे सर, त्याचबरोबर भगवान घुटे सर आणि आपल्यापैकी काल ज्यांची माझी भेट झालेली आहे, संवाद झालेला आहे असे अनेक ग्रंथालयाचे अधिकारी आणि काही नवोदित लेखक, या ठिकाणी काही प्रसिद्ध लेखक देखील जसं मॅडम आहेत आलेले आहेत, त्यांनाही या ठिकाणी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे। माझे अनुभव या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर एक लेखक म्हणून माझे जे अनुभव आहेत हे अनुभव शेअर करण्यापूर्वी सृजनशील लेखन हा जो मुख्य या ठिकाणी संकल्पना आहे याबद्दल थोडक्यात आपण माहिती पाहूया की सृजनशील लेखन म्हणजे नेमकं काय किंवा सर्जन आपण कशाला म्हणायचं। इथून आपण सुरुवात करूया जेणेकरून आपल्याला ते करत असताना कुठले टप्पे त्यामध्ये असतात, कशा पद्धतीने आपल्याला हे सृजनशील लेखन करत असताना वेगवेगळ्या गोष्टींची माहिती असावी लागते आणि त्याचं एका अंतर्दृष्टीमध्ये रूपांतर करून आपल्याला लिहावं लागतं। याबद्दल आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत। आता सृजनशील लेखन म्हणजे कल्पनाशक्ती, भावना, अनुभव आणि भाषेच्या सौंदर्याचा वापर करून केलेले अभिव्यक्तीपूर्ण लेखन, अशा प्रकारची एक छोटीशी व्याख्या आपल्याला सृजनशील लेखनाची करता येईल। यामध्ये काय आहे, सगळ्यात महत्त्वाची आहे कल्पनाशक्ती। म्हणजे लेखक काय करतो तर लेखक आजूबाजूच्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करून, निरीक्षण करून त्यावर आपली कल्पनाशक्ती वापरतो आणि त्यातून लेखन करत असतो। कल्पनाशक्ती वापरत असताना अनेक विचार त्याच्या मनामध्ये येत असतात आणि हे विचार तो या ठिकाणी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावरती मांडण्याचा प्रयत्न करत असतो। अनेकदा असं होतं की आपलं जे साहित्य आहे त्याचे काही आपण प्रकार करत असतो, ज्याच्यामध्ये ज्याला फिक्शन असं आपण म्हणतो, काही नॉन फिक्शन देखील असतं। या दोनही साहित्य प्रकारांमध्ये कल्पनाशक्तीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होत असतो। त्याचबरोबर या कल्पनाशक्तीसोबत भावना त्या लिखाणामध्ये असतात। हाबगुंडे सरांनी सुंदर विवेचन केलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही कृत्रिम आहे, त्यामध्ये भावना आणण्याचं काम किंवा भावना भरण्याचं काम हा लेखक करत असतो। म्हणून माणूस हा केंद्रबिंदू आहे आणि त्याच्या भावना ह्या लिखाणाच्या केंद्रबिंदू आहे। कोणतंही लेखन आपण घेतलं तर आपल्याला असं दिसतं की त्यामध्ये लेखकाच्या भावना असतात, त्याला जे काही मांडायचं असतं तो त्या भावनांच्या माध्यमातून मांडत असतो। आणि म्हणून कितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं किंवा कितीही टेक्नॉलॉजी विकसित झाली तरी शेवटी माणसाला या ठिकाणी महत्त्व असणार आहे आणि माणूसच या ठिकाणी हे जे सृजनशील लेखन आहे ते करू शकणार आहे। आज आपण पाहतो की या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून अनेक कथा किंवा कादंबऱ्या त्याचबरोबर कविता निर्माण केल्या जातात, परंतु ह्या कविता मानवनिर्मित नसल्यामुळं त्याला तेवढं महत्त्व प्राप्त होत नाही किंवा ते तेवढं आपल्याला भिडत नाही। एखाद्या लेखकाला काय म्हणायचं आहे त्याची भावना या ठिकाणी महत्त्वाची असते आणि म्हणून आपण भावनेतून लिखाण करत असतो। कुठलाही लेखक आपण जर घेतला तर भावना आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे तरच त्या ठिकाणी ते लेखन आपण वाचत असतो। त्याचबरोबर अजून या लेखनामध्ये काय अभिप्रेत आहे तर लेखकाचे अनुभव मोठ्या प्रमाणात असतात, कारण लेखक त्या त्या काळाचं त्या त्या स्थळाचं ते अपत्य असतं आणि म्हणून लेखकाचे अनुभव तो त्या साहित्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि अनुभवाला खूप मोठं मोड हे साहित्यामध्ये असतं। कोणताही लेखक आपण जर घेतला
तर तुम्हाला हे पाहायला मिळेल की त्याचे अनुभव त्या लेखनामध्ये या ठिकाणी येत असतात. एके ठिकाणी महाकवी सुधाकर गायधनी असं म्हणतात की काय आहे साहित्य, कवितेच्या संदर्भाने बोलताना ते असं म्हणतात, आपण या ठिकाणी जी कविता त्यांनी घेतलेली आहे त्याला आपण साहित्य किंवा एकूण संपूर्ण लिटरेचर असं गृहीत धरू आणि त्याबद्दल त्यांचं मत काय आहे हे आपण पाहू. ते काय म्हणतात, कविता म्हणजे अंतर्मनाच्या चिंतन मंथनातून बाहेर पडलेला सौंदर्य गर्भ असा उद्गार. अतिशय सुंदर अशी व्याख्या त्यांनी कवितेची केलेली आहे. परंतु ही कवितेची व्याख्या नसून समग्र साहित्याची व्याख्या आहे असं आपण याला म्हणू शकतो. याचं कारण असं आहे की अंतर्मनाच्या चिंतन मंथनातून म्हणजे काय, सरांच्या जे भाषण या ठिकाणी झालेले आहे त्याचे काही संदर्भ मी इथं घेऊ इच्छितो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला अंतर्मन नाहीये, ते माणसाला आहे. म्हणून माणसाच्या अंतर्मनातून जे व्यक्त होतं किंवा त्याच्या अनुभवातून त्याच्या कल्पनाशक्तीतून जे व्यक्त होतं तेच खरं साहित्य या ठिकाणी असतं. त्याच्या अंतर्मनाच्या चिंतन मंथनातून सौंदर्य गर्भ असा उद्गार जो बाहेर पडतो त्याला आपण साहित्य असं म्हणतो किंवा त्याला सृजनशील लेखन असं आपण या ठिकाणी म्हटलं पाहिजे. सौंदर्य गर्भ म्हणजे काय, तर लेखक ज्या वेळेस लिहित असतो त्यावेळेस तो अनेक अंगाने विचार करत असतो. साहित्यामध्ये तो प्रतिमा वापरतो, प्रतीक वापरतो, रूपक वापरतो, वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार वापरतो. याचा अर्थ असा आहे की तो साहित्याच्या भाषेला सौंदर्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे त्याला एक प्रकारचं सौंदर्य बहाल करण्याचं काम हा साहित्यकार हा या ठिकाणी करत असतो. म्हणून सौंदर्य गर्भ असा उद्गार असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. उद्गार का म्हटलेला आहे, कारण या एके ठिकाणी वर्ड्सवर्थ कवितेची व्याख्या करत असताना असं म्हणतो की स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्युलिटी. याच अर्थानं आपण असं म्हणू शकतो की हा सौंदर्य गर्भ उद्गार आहे. म्हणजे एकदम आपल्याला काहीतरी सुचतं आणि सुचल्यानंतर आपण त्यावरती विचार करतो, विचार केल्यानंतर त्याच्यावरती चिंतन मंथन करतो आणि त्या चिंतन मंथनातून आपण या ठिकाणी लिखाण करत असतो. आणि म्हणून कविता, कथा, कादंबरी, नाटक किंवा एखादी सुंदर अशी साहित्यकृती निर्माण होत असते आणि यातून खरं सृजनशील लेखन या ठिकाणी घडत असतं. म्हणून एखादं साहित्य लिहित असताना आपल्याला अनुभव असणं फार गरजेचं आहे. अलीकडे आपण पाहतो की अनेक कवी लेखक या ठिकाणी जन्माला आलेले आहेत किंवा आपण पाहतो शीघ्र कवींची संख्या, शीघ्र लिहिणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. हिंगोलीमध्ये सुद्धा एक मोठं या ठिकाणी प्रस्थ आहे अशा लेखकांचं, कवींचं. परंतु त्यामध्ये त्यांचे खरेच अनुभव आहेत का किंवा त्याच्यामध्ये त्यांनी चिंतन मंथन केलेलं आहे का, त्यावरती त्यांनी विचार केलेला आहे का, हे प्रश्न खऱ्या अर्थाने या ठिकाणी निर्माण होतात. म्हणून सुधाकर गायधनी काय म्हणतात की चिंतन मंथनातून सौंदर्यपूर्ण असा उद्गार जो बाहेर पडतो त्यालाच आपण साहित्य म्हटलं पाहिजे आणि तेच सृजनशील साहित्य असतं हे आपण पहिल्यांदा या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. मग या साहित्याच्या प्रकारांमध्ये अनेक प्रकार आपल्याला पाहता येतील, ज्याच्यामध्ये कथा, कविता, कादंबरी, नाटक, निबंध, प्रवास वर्णन, चरित्र, आत्मचरित्र, ब्लॉग, अलीकडे आपण जे लिहितो हे सगळं साहित्य त्यामध्ये येत असतं. पण जोपर्यंत त्या साहित्यामध्ये आपल्याला भावना आणि अनुभव दिसत नाहीत तोपर्यंत ते साहित्य प्रसिद्ध होत नसतं किंवा त्याला सौंदर्य मूल्य प्राप्त होत नाही किंवा ते त्या पद्धतीचं साहित्यिक उंचीवर जात नाही. म्हणून अनुभव असणं हे फार गरजेचं आहे. आणि याबद्दल या ठिकाणी सविस्तर बोलत असताना पुढे जाऊन आपण असा विचार केला पाहिजे की कुठलंही लेखन हे विनाहेतू होत नसतं. प्रत्येक लेखनामागे कुठला तरी ऑब्जेक्टिव्ह असतो, कुठलं तरी या ठिकाणी उद्देश असतो, हेतू असतो. का लिहायचं हा पहिला प्रश्न लेखकाला किंवा कवीला पडला पाहिजे की मी एखादी साहित्य कृती, एखादी कला का लिहायची किंवा का लिखाण करायचं, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो आणि ती पहिली पायरी आहे सृजनशील लेखनाची. यामध्ये हा प्रश्न आपल्याला पाहत असताना त्याची उत्तरं शोधावी लागतील. का आपण लिहायचं, या कादंबरीच्या अनुषंगानं या ठिकाणी माझे दोन महत्वाचे हेतू तुम्हाला मी सांगणार आहे की ही कादंबरी मी का लिहिली. याच्यामधला पहिला सगळ्यात महत्वाचा हेतू असा आहे की मला माझ्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करायच्या होत्या. मला माझ्याकडे जे अनुभव आहेत किंवा मला एकूणच माझ्या भोवती जी परिस्थिती आहे या परिस्थितीबद्दल बोलायचं होतं आणि म्हणून हा एक हेतू सफल करण्यासाठी, साध्य करण्यासाठी मी ही कादंबरी लिहिलेली आहे. दुसरा या मागचा महत्वाचा उद्देश असा आहे की ही कादंबरी मी इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेली आहे.
ती काय इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेली आहे याबद्दल थोडंसं मी विवेचन करतो. मी इंग्रजीचा प्राध्यापक आहे किंवा मी इंग्रजी शिकवतो. आज ढोक सरांनी एक सुंदर योगायोग या ठिकाणी घडवून आणलेला आहे. आज या ठिकाणी जे दोन वक्ते आहेत ते इंग्रजीचे प्राध्यापक आहेत आणि या वक्त्यांच्या अध्यक्ष म्हणून जे बसलेले आहेत ते देखील इंग्रजीचे प्राध्यापक आहेत, मुकुलवार सर. असा इंग्रजीच्या प्राध्यापकांचा योग या ठिकाणी आज ढोक सरांनी घडवून आणलेला आहे. आणि इंग्रजीचा थोडा बहुत प्रसार प्रचार मी ज्या भागामध्ये शिकवतो, ज्या ठिकाणी शिकवतो, ज्या जिल्ह्यामध्ये शिकवतो, तिथल्या माझ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि तिथल्या लोकांमध्ये इंग्रजी भाषेबद्दल थोडी बहुत आवड निर्माण व्हावी यासाठी मी इंग्रजीमध्ये ही कादंबरी लिहिलेली आहे. आणि ही कादंबरी लिहित असताना माझ्याही मनामध्ये प्रश्न आला की मी जी कादंबरी लिहितोय ती इथल्या वाचकांपर्यंत पोहोचेल की नाही, हा माझा पहिला प्रश्न होता. परंतु अलीकडे आपण असं पाहतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा, इंग्रजी माध्यमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि ह्या विद्यार्थ्यांना आता इंग्रजी सहजासहजी कळतं. आपल्या सगळ्यांकडे या ठिकाणी आपण जे मोबाईल फोन्स वापरतो यामध्ये सर्रास इंग्रजी भाषा वापरतो. म्हणून इंग्रजी भाषा आज इतकी अवघड राहिलेली नाही, लोकांना ती समजते. जरी त्यांना ती बोलता येत नसेल तरी विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने इंग्रजी भाषा समजून घेतात आणि यावरती त्यांनी करिअर करावं. इंग्रजी ही इट इज द विंडो ऑफ द वर्ल्ड असं पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून इंग्रजीमध्ये खूप मोठ्या संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत आणि त्या व्हाव्यात, त्यांना इंग्रजीमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी या ठिकाणी मी इंग्रजीमध्ये लेखन केलेलं आहे. आणि त्यानंतर मी असं ठरवलं की हे लेखन करत असताना आपण काही गोष्टी थेट बोलू शकत नाही. आज तुम्ही जर विचार केला, काल आपल्याकडे जे उद्घाटनपर भाषण करण्यासाठी वक्ते आले होते श्रीकांत देशमुख सर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे की काय वातावरण आहे, आज आपल्या बाजूला काय वातावरण आहे, आपण या वातावरणावरती बोलू शकत नाहीत किंवा तुम्ही जर बोललं तर तुमच्यावरती एक प्रकारचं सेन्सॉरशिप येतं. बरोबर आहे. त्यांनी सांगितलं की भारत केव्हा स्वतंत्र झाला, अनेक लोक म्हटले 2014 मध्ये स्वतंत्र झाला. असं आहे का? ही जी घटना आहे, ही जी गोष्ट आहे अतिशय गंभीर अशा प्रकारची आहे. तुम्हाला मला व्यक्त व्हायचे, तुम्ही आम्ही साहित्यिक आहोत, आपण वाचक आहोत, आपण ऑडियन्स आहोत. आपली काही या ठिकाणी आपल्या भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी आपण बोललं पाहिजे. परंतु आज आपल्याला मोकळेपणाने बोलता येत नाही. का बोलता येत नाही? आपल्याला असं वाटतं की कुठल्या तरी पक्षाचा कार्यकर्ता येईल, तो काहीतरी आपल्याला बोलेल किंवा एखाद्या पक्षाचा आपल्यावरती सेन्सॉरशिप येईल आणि मग ते आपल्याला सांगतील की सर तुम्ही असं बोलायचं नाही. तुम्हाला या ठिकाणी एक छोटंसं उदाहरण मी सांगतो की ज्यावेळेस महाकवी सुधाकर गायधनी यांनी त्यांचं देवदूत नावाचं महाकाव्य लिहिलं, 5 खंडांमध्ये असलेलं हे महाकाव्य आहे. त्यामध्ये एका खंडामध्ये ते असं म्हणतात की ह्या त्यांच्या ओळी आहेत. बघा, म्हणजे आज ह्या ओळी तुम्ही बोलू शकता का? लेखक या नात्याने या ठिकाणी मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. हे महाकवी सुधाकर गायधनी यांनी लिहून ठेवलेलं आहे त्यांच्या महाकाव्यामध्ये. काय म्हणतात ते? काल काही लोक बाजारात देवाची गच्ची धरून आपल्या भक्तीचा मोबदला मागत होते. कोणी म्हणत होते लगाव साले को, कोणी म्हणत होते जाने दो यार. तितक्यात कुठून तरी पाप धावून आलं आणि देवाला सोडून घेऊन गेलं. ह्या त्यांच्या ओळी आहेत. ह्या ओळी अतिशय उद्विग्न करणाऱ्या आहेत. आज माणसांचं जगणं हे उद्विग्न झालेलं आहे आणि आज आपले जे मूळ प्रश्न आहेत ते मूळ प्रश्न आपल्याला समजत नाहीत. कारण आपल्यावरती वेगळ्याच गोष्टींचं धार्मिक गारुड हे बसवण्यात आलेलं आहे आणि या गारुडातून बाहेर पडण्यासाठी लेखक, विचारवंत, कवी या लोकांची समाजाला आवश्यकता असती आणि या लोकांनी निसंकोचपणे बोललं पाहिजे. परंतु कवी, लेखक आज तसं बोलताना आपल्याला दिसत नाहीत आणि म्हणून लेखक म्हणून तुम्ही विचार केला पाहिजे, सृजनशील लेखक म्हणून विचार केला पाहिजे की आपल्याला जे मांडायचंय ते वास्तवाला धरून असलं पाहिजे. 2 प्रकारचं साहित्य आहे. एक म्हणजे ज्याला आपण फिक्शन म्हणतो आणि दुसरं या ठिकाणी नॉन फिक्शन म्हणजे काल्पनिक साहित्य आणि ज्याला आपण संदर्भ साहित्य अशा वर्गीकरणामध्ये वर्गीकृत करतो. परंतु फिक्शन जरी म्हटलं तरी फिक्शनच्या माध्यमातून आता ही कविता आहे, बरोबर आहे, ती काल्पनिक आहे, परंतु ती आपल्याला भिडते, ती आपल्यापर्यंत पोहोचते आणि आपली आज काय दशा आणि दिशा आहे याचं वास्तव भान आपल्याला त्या ठिकाणी ती करून देत असते. आणि म्हणून आपण मोकळेपणाने बोललं पाहिजे. फिक्शन हे जरी काल्पनिक असलं तरी या ठिकाणी त्याच्यामध्ये खूप मोठी ताकद असते सत्य सांगण्याची. म्हणून एका ठिकाणी गॅरी स्टेनगार्ट नावाचा फ्रेंच लेखक असं म्हणतो, फिक्शन दो मेड अप ऑफ कॅन टेल द ट्रूथ बिहाइंड द लाईज. याचा अर्थ असा आहे की
फिक्शन हे जरी काल्पनिक असलं तरी तुम्हाला या सगळ्या बुरख्यांमागे, या सगळ्या चेहऱ्यांमागे काय वास्तव दडलेलं आहे हे सांगण्याची ताकद त्या फिक्शन मध्ये असते, त्या काल्पनिक लिखाणामध्ये असते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून लेखक किंवा ज्या गोष्टी आपण थेटपणे मांडू शकत नाही, ज्या गोष्टी आपण थेटपणे बोलू शकत नाही, त्या गोष्टी आपण साहित्याच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी करू शकतो. म्हणून साहित्यिक, विचारवंत कवी हे समाजाला आवश्यक असतात. याचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. दुसरं एक कारण हे कादंबरी लिहिण्यामागचं आहे की लिखाण हे माझ्यासाठी एक हिलिंग थेरपी आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज आपण पाहतो की माणसांमध्ये डिसऑर्डर नावाचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आज निर्माण झालेले आहेत, ज्याला आपण मानसिक आजार असं म्हणतो. बरोबर आहे. मोबाईल सतत पाहणे, स्क्रीन टाइम वाढणे हे सुद्धा एक डिसऑर्डरचं लक्षण आहे. म्हणून लिखाण करणं हे माझ्यासाठी या ठिकाणी एक प्रकारची थेरपी आहे आणि ती मी थेरपी म्हणून वापरतो. की मला एखाद्या वेळेस उद्विग्न वाटलं, माझ्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली, मला अनेक गोष्टी या ठिकाणी समाजातल्या अतिशय वाईट वाटल्या, त्यावेळेस मी लिहित असतो. मला या लिखाणातून ऊर्जा मिळते आणि मला या लिखाणातून माझं मन मोकळं करण्यासाठी या ठिकाणी संधी मिळते. म्हणून सृजनशील लेखकानं हाही हेतू या ठिकाणी लक्षात घेणं या गरजेचं आहे. त्यानंतर पुढे पाहत असताना हे लिहायचं कसं, मग कशावरती आपण लिहिलं पाहिजे. कारण लिहिण्यासाठी आपल्याला विषय लागतात, लिहिण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी त्या ठिकाणी लागत असतात. तर लेखकाकडं निरीक्षण कौशल्य असणं फार गरजेचं आहे. त्यानं आजूबाजूला घडणाऱ्या घटना, आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीचं बारकाईनं निरीक्षण केलं पाहिजे की काय घडत आहे आजूबाजूला, आणि त्यावरती त्यानं विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, त्याच्यावरती मंथन केलं पाहिजे. अनेक घटना गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात, बरोबर आहे. परंतु एक सामान्य माणूस या घटनांना इंटरप्रिट करू शकत नाही, कारण त्याच्याकडे तशा प्रकारची अंतर्दृष्टी नसते. ती अंतर्दृष्टी एका लेखकाकडे असते किंवा एखाद्या कवीकडे असते. मग चांगल्या वाईट अनेक घटना घडत असतात, त्याच्यावरती तो विचार करत असतो आणि त्या विचारातून त्याची साहित्य कृती या ठिकाणी तयार होत असते, तो त्यावरती लिहित असतो. म्हणून फार डोळे उघडे ठेवून आपण आजूबाजूला काय घडतंय हे पाहिलं पाहिजे. यासाठी वाचन फार महत्वाचं आहे. हे सगळं कसं विकसित होणार आहे, तर यासाठी आपल्याला प्रगल्भ वाचन करणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर वाचनाबरोबर अजून एक गोष्ट आपल्याकडे असली पाहिजे की आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत, ज्या व्यक्ती आहेत, त्यांचं निरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. त्यांचं चालणं, बोलणं इथपासून तर त्यांचं एकूण व्यक्तिमत्व कसं आहे हे आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आणि या निरीक्षणाची सुरुवात ही स्वनिरीक्षणातून होत असते. स्वतः आपण स्वतःचं निरीक्षण केलं पाहिजे. माझ्याकडे कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत, कुठं या ठिकाणी स्ट्रॉंग माझे जे पॉइंट्स आहेत ते कुठले आहेत हे आपण पाहिलं पाहिजे. आणि आपण कशा पद्धतीनं वागतो, आपण कशा पद्धतीनं बोलतो, लोकांशी आपले संबंध कसे आहेत, अशा प्रकारचं निरीक्षण आपण या ठिकाणी केलं पाहिजे. या निरीक्षणाची सुरुवात ही आपल्यापासून या ठिकाणी होत असते आणि या निरीक्षणाचं रूपांतर हे अंतर्दृष्टीमध्ये झालं पाहिजे, ज्याला आपण इन्साइट असं म्हणतो. नुसतं निरीक्षण करून चालणार आहे का, तर नाही. आपण त्याला इंटरप्रिट केलं पाहिजे, त्याला आपण एका साहित्यिक भाषेमध्ये बसवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. तेव्हाच त्याचं रूपांतर, म्हणजे ह्या ज्या दैनंदिन गोष्टी आपण पाहतो, आपल्या आजूबाजूला ज्या अनेक घटना घडत असतात हे आपण पाहतो, त्याला आपल्याला एका विशिष्ट अशा साच्यामध्ये बसवता येईल, एका विशिष्ट अशा प्रकारामध्ये त्या ठिकाणी बसवता येईल. यातूनच एखादी कविता, स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग जी आहे ती निर्माण होईल, एखादी कथा त्या ठिकाणी निर्माण होईल, एखादी कादंबरी त्या ठिकाणी निर्माण होईल. म्हणून हे निरीक्षण आपण फार सजगपणे या ठिकाणी वापरलं पाहिजे. याची काही उदाहरणं आपल्याला पाहता येतील. स्वनिरीक्षण म्हणजे काय आहे, तर महात्मा गांधींचं आत्मचरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काय आहे ते, त्यांनी स्वतःचं केलेलं निरीक्षण आहे. साहित्याची सुरुवात, चांगल्या साहित्याची सुरुवात ही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी होत असते. महात्मा गांधींचं ऑटोबायोग्राफी किंवा आत्मचरित्र आपण पाहिल्यानंतर स्वतःपासून त्यांनी केलेली सुरुवात आपल्याला म्हणता येते. त्यानंतर दुसरं उदाहरण आपल्याला घेता येतं गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं. त्यांचं एकंदरीत तुम्ही जर साहित्य पाहिलं तर त्यांच्या साहित्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की त्यांच्या आजूबाजूला जी माणसं आहेत तीच पात्र त्या ठिकाणी त्यांच्या कथा, नाटक, कादंबरी आणि गीतांजलीमध्ये पाहायला मिळतात. तर हे जे निरीक्षण क्षमता ही आपण या ठिकाणी वाढवली पाहिजे, खोलामध्ये या ठिकाणी गेलं पाहिजे. त्याचबरोबर इंग्रजीमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी R.K. नारायण, विल्यम वर्ड्सवर्थ असे अनेक लेखक, कवी पाहायला मिळतात की त्यांनी
त्यांची निरीक्षणं ही साहित्यामध्ये उतरवली आहेत किंवा त्यामधून एक सुंदर अशा प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेलं आहे. हा एक महत्वाचा मुद्दा सृजनशील लेखनामधला आहे. दुसरा मुद्दा आहे साहित्याची भाषा. कवीनं आता ठरवलेलं आहे की मला काहीतरी लिहायचंय, मी निरीक्षण करतो, याच्यावरती माझी मतं आहेत, मी या ठिकाणी बोलतो, आता मला ते लिहायचं आहे. मग लिहित असताना दुसरा महत्वाचा प्रश्न आपल्या पुढे तयार होतो, तो म्हणजे भाषेचा. कोणत्या भाषेमध्ये लिहायचं हा पहिला प्रश्न आहे. आपण लिहित असताना 2-3 भाषा आपल्याला अवगत असतात. आपली मायबोली अवगत असते, त्याचबरोबर आपण शाळेमध्ये ज्याचं औपचारिक शिक्षण घेतलेलं आहे अशी एखादी दुसरी हिंदी भाषा किंवा इंग्रजी भाषा आपल्याला अवगत असते. मग कोणत्या भाषेमध्ये लिहायचं तर हे ज्या त्या लेखकानं ठरवायचं. ज्या लेखकाला एखादी भाषा जवळची वाटते आणि आपण यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने व्यक्त होऊ शकतो असं जेव्हा त्याला वाटतं त्या भाषेमध्ये त्या लेखकानं लिहिलं पाहिजे. म्हणून ज्या भाषेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं कौशल्य अवगत आहे अशा भाषेत आपण लिहिलं पाहिजे. मग अनेक जण मराठीत लिहितील, हिंदीमध्ये लिहितील. या ठिकाणी ज्या मॅडम आहेत त्या हिंदीमध्ये लिहितात कारण त्यांना ती भाषा जवळची वाटते. हे फार महत्वाचं आहे कारण लेखक काय करत असतो, स्वतः व्यक्त होण्यासाठी लिहित असतो. पहिली त्याची या ठिकाणी जी गरज असते ती स्वतः व्यक्त होणे. मग मला कोणत्या भाषेमध्ये चांगल्या पद्धतीने व्यक्त होता येतं हा लेखक त्या ठिकाणी ठरवत असतो. आणि म्हणून एखादा लेखक मराठीत लिहितो, एखादा लेखक हिंदीमध्ये लिहितो आणि दुसरा एखादा लेखक इंग्रजीमध्ये लिहितो. त्यानंतर तो त्याचे जे ऑडियन्स आहे, त्यानंतर त्याचा जो या ठिकाणी वाचक वर्ग आहे याचा विचार करत असतो. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. लेखनाची भाषा ही साधी, सरळ, सोपी असली पाहिजे. अनेक वेळा आपण असं पाहतो की खूप पुस्तकं आपण घरी नेतो पण त्यापैकी काहीच पुस्तकं आपल्याला समजतात, सगळी पुस्तकं समजत नाहीत. त्यामध्ये एक कारण असं असतं की त्या पुस्तकाची भाषा ही थोडीशी जड असते, बोजड असते, अवजड असते, ती आपल्याला समजत नाही. आणि म्हणून लेखकानं हे इतरांना समजण्यासाठी साध्या, सरळ, सोप्या भाषेत लिहिलं पाहिजे असं मला वाटतं. अनेक लेखक आहेत की एकदम साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत त्या ठिकाणी लिहितात. मग दुसरा प्रश्न असा तयार होतो की बा साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत लिहित असताना आपण सौंदर्य गर्भ अशी भाषा कशी निर्माण करायची, त्यामध्ये सौंदर्य कसं आपण या ठिकाणी वापरायचं किंवा तुम्हाला मग अलंकार वापरायचे असतील तर ते लोकांना समजतील का, असंही अनेक वेळा आपल्याला वाटतं. परंतु मी इथं तुम्हाला काही उदाहरणं अशी देणार आहे की ती अगदी साधी, सोपी आणि सरळ आहेत. यातून तुमच्या लक्षात येईल की ही भाषा किती या ठिकाणी सोपी आपण एखाद्या कवितेमध्ये वापरू शकतो. आमच्याकडे म्हणजे इंग्रजीमध्ये T.S. इलियट नावाचा एक मोठा लेखक आहे. त्यानं असं म्हटलेलं आहे साहित्याच्या संदर्भात किंवा कवितेच्या संदर्भामध्ये, जेन्युइन पोएट्री कॅन कम्युनिकेट बिफोर इट इज अंडरस्टूड. काय मर्म आहे कवितेचं तर जी अस्सल कविता असते ती कविता समजण्यापूर्वीच तिच्या ज्या भावना आहेत आपल्यापर्यंत पोहोचवते. समजण्यापूर्वी म्हणजे काय तर आपण तिच्या खोलात जाण्यापूर्वी तिचा वरचा जो काही लेअर आहे अर्थाचा तो अर्थ या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचत असतो. म्हणून कवितेनं, साहित्यानं जो अर्थ आहे तो पहिल्यांदा आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून लेखकानं एखादी साहित्य कृती निर्माण करत असताना त्याचा अर्थ वाचकापर्यंत पोहोचेल अशा प्रकारची तजवीज केली पाहिजे, अशा प्रकारची भाषा या ठिकाणी त्यांनी वापरली पाहिजे. त्यानंतर तुकाराम महाराज फार सुंदर पद्धतीने म्हणतात, म्हणजे साहित्यामध्ये अर्थ फार महत्वाचा असतो. जोपर्यंत वाचकाला अर्थ समजत नाही तोपर्यंत त्या पूर्ण साहित्य कृती समजत नाही किंवा ती त्या वाचकापर्यंत पोहोचत नाही आणि म्हणून ती आपण बाजूला ठेवतो. म्हणून अर्थ समजणं फार गरजेचं आहे. आणि तुकाराम महाराज असं म्हणतात, तुका म्हणे माझे शब्द बुडोपरी अर्थ पाण्यावरी तरंगावा. म्हणजे काय आहे तर अर्थ पोहोचला पाहिजे. शब्द जरी त्याचा अर्थ खोलामध्ये तुम्ही त्याची रूपक, त्याच्या इमेजेस किंवा त्या ठिकाणी एकूणच दृष्टांत तुम्हाला नाही समजला तरी चालेल, परंतु अर्थ पाण्यावरी तरंगावा म्हणजे तो तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचला पाहिजे. म्हणून अर्थ पोहोचणं हे देखील लेखकानं अतिशय समर्पकपणे पेललं पाहिजे. याचं एक उदाहरण तुम्हाला मी देतो की या कवितेमध्ये तुम्हाला रूपक दिसतील, या कवितेमध्ये तुम्हाला इमेजेस दिसतील, साधी सोपी भाषा दिसेल, परंतु ती भाषा सौंदर्य गर्भ अशी आहे. तो एक अतिशय उत्कट भावना, विचार या ठिकाणी कवीनं मांडलेला आहे. सुधाकर गायधनींची ही कविता आहे. किती सुंदर पद्धतीने म्हणतात बघा ते, आयुष्य दोस्त हो उमलत्या कळीसारखे उमलत जाणारे, आयुष्य दोस्त हो
फुलासारखे फुलल्यावर कोमेजत जाणारे, सारे कसे कळीची पाकळी होणे आणि पाकळीचे फूल होऊन संपून जाणे. माणूस असे जगावे की बागेतल्या फुलांचे कुणी गजरे कुणी हार व्हावे. माणूस असे खल्लास होत जावे की जसे हळूहळू कुप्पीतले अत्तर उडावे. साधी आणि सोपी भाषा आहे, म्हणजे यामध्ये तुम्हाला समजण्यासारखं अवघड असं काहीही नाही. या महाकाव्याचं जगातल्या जवळपास 36 भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे. या महाकाव्याचे 2 खंड, खंड 5वा आणि 6वा मी स्वतः इंग्रजीमध्ये भाषांतरित केलेला आहे. अतिशय सोपी भाषा आहे, यामध्ये अवघड असं काही नाही. परंतु ही भाषा समजून घेत असताना या कवितेमध्ये तुम्हाला जो अर्थ समजलेला आहे तो अतिशय प्रगल्भ अशा प्रकारचा अर्थ आहे. म्हणजे माणसानं कसं जगावं हे या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. तत्वज्ञानाच्या पातळीवरती ही जी कविता आहे ती आपल्याला भिडते. जगण्याचं तत्वज्ञान त्या ठिकाणी ही कविता आपल्याला सांगते. आणि त्याचबरोबर या कवितेची भाषा एका सृजनशील लेखकाला असं सांगते की तुम्ही लिखाण कसं केलं पाहिजे. म्हणजे यामध्ये कवीनं जी रूपकं वापरलेली आहेत, जी सिम्बल्स वापरलेली आहेत, जी प्रतीकं वापरलेली आहेत, जो दृष्टांत दिलेला आहे तो अतिशय सोप्या भाषेत दिलेला आहे. आणि म्हणून साहित्याची भाषा ही साधी सरळ सोपी असली पाहिजे. उगाच तिला या ठिकाणी आपण फार मोठं बोजड करता कामा नये. पहिला मुद्दा निरीक्षण कौशल्य, दुसरा मुद्दा साहित्याची भाषा, आपण जो लिहितो त्याची भाषा काय असली पाहिजे. तिसरा मुद्दा एखादी साहित्य कृती निर्माण करत असताना, तिचं सृजन करत असताना या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे पात्रे किंवा सादरीकरण. म्हणजे एखाद्या कथानकामध्ये कशा प्रकारची पात्रे असली पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कुठलाही लेखक आपण पाहिलेला आहे की तो स्थळ काळाचे आपत्ती असतो. म्हणजे लेखक असा काही हवेमध्ये अधंतरी जन्मत नाही. तो त्या त्या काळामध्ये, त्या त्या वेळामध्ये, त्या त्या प्रसंगी लिहित असतो. त्याच्या आजूबाजूला जे काही घडत असतं त्यातून त्या ठिकाणी ती निर्मिती होत असते. म्हणून स्थळ काळातून ही पात्र त्या ठिकाणी निर्माण होत असतात. आजूबाजूच्या वातावरणामध्ये अनेक पात्रे आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे, आपण जिथं राहतो तिथून आपण ही पात्र त्या ठिकाणी घेत असतो किंवा त्यावरती आपण लेखन करत असतो. मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण आपल्याला जर करता आले तर त्यातून ही पात्रे उभी राहतात आणि त्यातून अनेक गोष्टी आपण या ठिकाणी पाहत असतो. या पात्रांमध्ये जीव ओतण्यासाठी आपल्याला मानवी स्वभावाचं सूक्ष्म निरीक्षण करणं गरजेचं आहे. याचं एक उदाहरण म्हणून आपण शेक्सपियरकडे पाहूया. शेक्सपियरला आजही आपण संपूर्ण जगाच्या साहित्यामध्ये अजरामर असा साहित्यिक मानतो, कवी मानतो. का मानतो? याचं कारण आहे की शेक्सपियरने जी पात्र या ठिकाणी उभी केलेली आहेत ती पात्र अजरामर आहेत. त्यामध्ये आपल्याला डेस्डिमोना आठवते, ओथेलो आठवतो, हॅमलेट आठवतो, किंग लिअर आठवतो. हे का आठवतात? याचं कारण असं आहे की त्यानं मानवी स्वभावाचे जे सूक्ष्म कांगोरे आहेत ते पकडलेले आहे. मानवामध्ये ज्या सहज प्रवृत्ती असतात, म्हणजे जलसी असेल किंवा त्याच्यामध्ये असणारी या ठिकाणी म्हणजे अनेक वेळा द्वंद्व होतं किंवा आपल्या मनामध्ये एक प्रकारचा जो डिलेमा आहे, म्हणजे एखादा निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती आपण डगमगते किंवा ती आपण घेऊ शकत नाही. करावं की करू नये असा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो. त्यावेळी एखादं पात्र अशा पद्धतीने उभं राहतं. म्हणजे संशय घेण्याची वृत्ती ही माणसाचा एक स्वभाव आहे, बरोबर आहे. परंतु या संशयामुळं काय घडू शकतं याचं चित्रण जर आपल्याला करता आलं तर शेक्सपियर आपल्याला नक्कीच होता येईल. आणि हे शेक्सपियरने या ठिकाणी केलेलं आहे की संशयाचा जो परिणाम आहे तो काय होतो आणि त्यानं एखादं कुटुंब, एखादा समाज कसा उद्ध्वस्त होतो हे या ठिकाणी शेक्सपियरनं त्याच्या पात्रांच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला पात्रांमध्ये जर जीव ओतायचा असेल तर मानवी स्वभावाचं सूक्ष्म निरीक्षण करणं गरजेचं आहे आणि ही क्षमता त्या लेखकामध्ये या ठिकाणी असते. त्यानंतर दुसरं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहता येईल ते म्हणजे अँटॉन चेको नावाच्या एका रशियन लेखकाचं किंवा कथाकाराचं. त्यानं देखील काय केलेलं आहे, त्याचे जे आजूबाजूला मित्र होते या मित्रांचं तो निरीक्षण करायचा. ज्या ज्यावेळी तो त्यांना भेटायचा त्यावेळी तो अतिशय सूक्ष्म अशा पद्धतीनं या सगळ्या मित्रांचं तो निरीक्षण करायचा आणि तीच पात्र त्याच्या कथांमध्ये आपल्याला आलेली पाहायला मिळतात. लॉटरी तिकीट नावाची एक छोटीशी कथा आहे. त्या कथेमध्ये नवरा आणि बायको ही 2 पात्र आहेत. ही पात्र त्याला कुठं सापडली तर त्याच्या आजूबाजूलाच सापडली. त्याची जी शेजारी आहेत या शेजाऱ्यांवरून ती पात्र त्यानं घेतली. त्या गृहिणीला, त्या स्त्रीला लॉटरी लावायचं फार वेड असतं आणि ती सतत लॉटरी लावत असते.
आणि तिचा जो पती आहे तो ऑफिसमध्ये काम करतो. एके दिवशी तो काम करून असा घरी येतो. घरी आल्यानंतर पेपर असतो, त्या पेपरवरती त्याची जी बायको आहे ती त्याला सांगते की एकदा तुम्ही ते लॉटरीचं तिकीट चेक करा. आता हा जो पती असतो याला अजिबात त्या लॉटरीमध्ये रस नसतो, परंतु बायकोच्या म्हणण्यामुळं किंवा होम मिनिस्टरचं ऐकावंच लागतं आणि त्यामुळं तो पेपर घेतो आणि तिकीट त्या ठिकाणी तो चेक करतो. चेक करत असताना बघा, लॉटरी हा जो प्रकार आहे तो आपल्याकडे देखील आहे. पुढे जुगार आहे, त्यानंतर आता हे ऑनलाईन ट्रेडिंग, स्टॉक वगैरे जे आहे हे सगळं त्याच प्रकारात येतं. याचं निरीक्षण लेखक करत असतो. आणि मग काय होतं की त्यांना एक प्रकारची अशी जिज्ञासा लागते की आपलं तिकीट लागतंय का. आणि पहिले जे 4 अंक आहेत ते 4 अंक जुळतात त्या लॉटरीचे. 4999 असे 4299 असे ते अंक असतात. आणि शेवटचे जे 2 अंक असतात जे लागलेले असतात ते असतात 26. आणि हे 2 अंक शोधण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना खूप उत्सुकता लागते. आणि अशा पद्धतीने एक छोटासा प्रसंग घेऊन अँटॉन चेखो ती पात्र उभी करतो आणि माणसाचं जे वागणं आहे, माणसाच्या या ठिकाणी जो स्वभाव आहे त्याचं तो चित्रण करतो. आणि पुढे असं होतं की शेवटचे जे 2 अंक आहेत ते जुळत नाही, म्हणजे ती लॉटरी लागत नाही. आता याचे 2 निष्कर्ष निघतात. लेखकाला काय करायचं असतं, समाजातली एखादी वाईट गोष्ट असेल तर ती वाईटच आहे हे त्याला मांडायचं असतं. लॉटरी लावणं चांगलं की वाईट हे लेखक तुम्हाला सांगत नाही, बरोबर आहे. तो वेगळ्या मार्गाने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तो काय करतो, तो असं सरळ म्हणत नाही की लॉटरी लावणं हे वाईट किंवा स्टॉक मार्केटिंग किंवा जे ट्रेडिंग आहे हे करणं वाईट, असं तो म्हणत नाही. तो एक प्रसंग उभा करतो, एक कथा लिहितो, एक कादंबरी लिहितो आणि वाचकांना किंवा ऑडियन्सला सांगतो तुमचं तुम्ही ठरवा काय करायचंय. याच्यातून 2 निष्कर्ष निघतात. एक निष्कर्ष काय निघतो की ते जे सांगितलेलं आहे की शेवटचे 2 अंक जुळत नाहीत म्हणजे लॉटरी लागत नाही. अर्थ सरळ आहे, लॉटरी कधी लागतच नसते, बरोबर आहे. तो एक प्रकारचा जुगार आहे. परंतु त्यामध्ये माणसं कशी वाहत जातात, त्यामध्ये माणसं कशी या ठिकाणी बेचैन होतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या संसारावरती कसा होतो हे सांगण्याचा लेखकानं प्रयत्न केला. पुढे तो काय त्याच्यामध्ये दाखवतो, त्या कथेमध्ये तो दाखवतो की बघ हे दोघं नवरा बायको जे आहेत 4 अंक जुळल्यानंतर कल्पना करतात. त्यांच्या मनामध्ये येतं, काय मनामध्ये येतं की ही लॉटरी लागल्यानंतर $75 लाख लॉटरी असती. ही लॉटरी लागल्यानंतर आपण काय करायचं. नवरा मग विचार करतो की आपण विमानानं प्रवास करायचा, म्हणजे कल्पना आहे. बघ आपण एखादा आयलँड विकत घ्यायचं, मग तिथं आपण मोठा विला बांधायचा आणि मग तिथं आपण ऐशारामात राहायचं. मग त्याची बायको सुद्धा तसा विचार करते की मग लॉटरी लागल्यावर आपण काय करायचं, तर आपणही विमानानं प्रवास करायचा, आपणही अशा पद्धतीने ऐशाराम करायचा. परंतु त्यांचा हा जो दृष्टिकोन आहे किंवा त्यांचं या ठिकाणी ही जी कल्पना आहे ती कल्पना आहे आणि त्या कल्पनेला एकदम तडा देण्याचं काम, एकदम त्यांना शॉक देण्याचं काम हा लेखक पुढच्या ओळींमध्ये करतो. आणि तो काय करतो, लगेच रिव्हर्स येतो आणि 2 अंक लागत नाही, 49 असा अंक लागला म्हणून तो सांगतो. आणि अशा पद्धतीनं त्यांनी जो कल्पनेचा बांधलेला इमला आहे तो पत्त्यांच्या त्या घरासारखा कोसळून पडतो. तर ही क्षमता लेखकामध्ये असते. अशा पद्धतीनं लेखक हा आपल्याला त्या ठिकाणी इनडायरेक्टली अनेक गोष्टी सांगत असतो. म्हणून पात्र उभी करत असताना या ठिकाणी आपण हे निरीक्षण जे आहे ते केलं पाहिजे आणि त्यातून या सगळ्या पात्रांचं निरीक्षण या ठिकाणी आपल्याला मांडता येतं. अतिशय चांगल्या पद्धतीनं, प्रगल्भ पद्धतीनं मांडता येतं. त्यानंतर पुढची जी महत्वाची गोष्ट आहे, सृजनशील लेखन करत असताना कथन तंत्र आपण कोणतं वापरतो, कथा आपण कशा पद्धतीने सांगतो. कथा सांगण्याच्या अनेक पद्धती त्या ठिकाणी असतात, बरोबर आहे. त्यामध्ये आपण प्रथम पुरुषी एक जे सर्वनाम आहे ते वापरतो, म्हणजे त्या कथेचा नायक मीच आहे किंवा ती कथा मीच या ठिकाणी सांगतो अशा पद्धतीने आपण सांगत असतो. मी एका ठिकाणी एका गावाला गेलो आणि तिथं त्या ठिकाणी अशा अशा घटना घडल्या, हा तो मी म्हणून सांगत असतो. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार त्यामध्ये असतो तू किंवा तुम्ही, त्याला आपण द्वितीय पुरुषी सर्वनाम वापरणे असं म्हणतो. हे कथा, कादंबरी, नाटक इत्यादी प्रकारांमध्ये महत्वाचं असतं आणि सृजनशील लेखक याचा विचार करत असतो. आणि तिसरा प्रकार जो असतो तो असतो तृतीय पुरुषी सर्वनाम, तो वापरतो. म्हणजे काय वापरतो, तो, ती किंवा ते अशा पद्धतीने तो वापरतो. म्हणजे ह्या ज्या सगळ्या घटना आहेत किंवा हे जे सगळं घडलेलं आहे ते इतर कोणाच्या तरी आयुष्यात घडलेलं आहे आणि एक लेखक म्हणून मी ते मांडतोय अशा पद्धतीने तो रचना करत असतो. आणि ही रचना करत असताना या गोष्टीला अतिशय महत्व आहे, कारण एखादी गोष्ट किती इंटिमेट होती जर स्वतःच आपण सांगायला लागलो तर त्याच्यामध्ये अनेक मर्यादा त्या लेखकाला येऊ शकतात. कारण त्याला जे अतिशय प्रगल्भपणे मांडायचं आहे ते तो मांडू शकत नाही.
कारण मी हे सर्वनाम तिथं आलेलं आहे. परंतु कुठून तरी एखादं पात्र आपण घेतलेलं आहे आणि त्या पात्राला आपण उभं केलेलं आहे आणि त्या पात्राच्या माध्यमातून आपण सांगतोय, तर हे फार समर्थपणे लेखक या ठिकाणी सांभाळू शकतो किंवा त्या पद्धतीने तो लिहू शकतो. आता ही जी कादंबरी आहे, ही कादंबरी मी सुरुवातीला प्रथम पुरुषी सर्वनामामध्ये लिहिलेली आहे, म्हणजे आय हे या ठिकाणी होतं. परंतु जेव्हा मी ते वारंवार वाचलं तेव्हा मला ते फार इंटिमेट वाटायला लागलं आणि मला असं वाटायला लागलं की हे म्हणजे मीच स्वतः सगळं करतोय की काय. आणि हे टाळण्यासाठी संपूर्ण कादंबरी मी नंतर ती थर्ड जे प्रोनाऊन आहे किंवा तृतीय पुरुषी जे प्रोनाऊन आहे ते वापरून लिहिली. आणि त्यानंतर मला एक समाधान मिळालं की नाही, हे आता व्यवस्थित या ठिकाणी झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे लेखकावरती अवलंबून आहे की त्याला कुठल्या कथन प्रकारामध्ये आपलं तंत्र वापरायचं आहे किंवा कुठल्या कथन प्रकारामध्ये त्याला लिहायचं आहे. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे, 2-3 गोष्टी या ठिकाणी मी सांगणार आहे आणि संपवणार आहे. फार मोठं या ठिकाणी असं भाषण मी देणार नाही. तर लेखक किंवा पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे, लेखक किंवा लेखन हे कधीही परिपूर्ण नसतं. हे सृजनशील लेखकानं मनात ठेवायचं असतं किंवा हे आपण या ठिकाणी याचा विचार करायचा असतो. परिपूर्ण नसतं म्हणजे काय, तर जेव्हा आपण एखादं लेखन करत असतो त्यावेळेस आपल्याला ते वारंवार वाटतं की आपण हे बदलावं, याच्यामध्ये काही परिवर्तन त्या ठिकाणी करावं. आणि अनेक वेळा आपण असं परिवर्तन करत राहतो. एखादा पॅरेग्राफ, एखादी कविता लिहिली, ती आपल्याला आवडते किंवा लगेच आवडत नाही, आपण ती लगेच खोडून काढतो, दुसरी त्या ठिकाणी लिहितो. शब्द आपण तसे वापरतो, वाक्य आपण तशी त्या ठिकाणी खोडत असतो, नवीन वाक्य आपण टाकत असतो. तर त्यामुळं लेखन किंवा लेखक हा कधीही परिपूर्ण नसतो, याचं भान आपण ठेवणं गरजेचं आहे. याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. अर्नेस्ट हेमिंग्वे नावाचा अमेरिकेतील नोबेल पारितोषिक मिळवलेला लेखक आहे. त्यानं सुंदर अशा कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. द ओल्ड मॅन अँड द सी नावाची कादंबरी अतिशय गाजली आणि तिला नोबेल पारितोषिक मिळालं. दुसरी एक गाजलेली कादंबरी आहे या ठिकाणी लिहिलेली, अ फेअरवेल टू आर्म्स नावाची. ज्यावेळेस ही कादंबरी लेखकानं लिहिली त्यावेळेस या कादंबरीचा शेवट या लेखकाला आवडला नाही आणि म्हणून अर्नेस्ट हेमिंग्वे नावाच्या जगदविख्यात लेखकानं आपल्या कादंबरीचा शेवट तब्बल 39 वेळा बदलला. किती वेळा बदलला? तब्बल 39 वेळा बदलला. म्हणून एखादी साहित्य कृती पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल हे आपल्याला सांगता येत नाही. याला सृजनशील लेखन असं म्हणायचं. ही जी मी कादंबरी या ठिकाणी लिहिलेली आहे, जवळपास ही कादंबरी लिहिण्यासाठी मला जो वेळ लागलेला आहे तो आहे 7 ते 8 वर्षांचा. तब्बल 13 महिने या कादंबरीच्या भाषेवरती मी काम केलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी माझा जो फायनल ड्राफ्ट आहे तो तयार झालेला आहे. आणि म्हणून अर्नेस्ट हेमिंग्वे सारखा लेखक हा आपल्या कादंबरीचा शेवट तब्बल 39 वेळा बदलतो. यातून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलाही साहित्यिक लेखक हा परिपूर्ण नसतो. त्यामध्ये काही ना काही त्रुटी राहण्याची शक्यता असते. ते कधी कुणाला आवडतं, ते कधी कुणाला आवडत नाही. परंतु म्हणून लेखकानं लिहिणं थांबवू नये, त्यानं सतत लिहिलं पाहिजे. पहिली पायरी लेखनाची जी आहे ती आहे लेखन करणे, लिहिणे. त्यानंतर यामध्ये पुन्हा महत्वाचा मुद्दा असा आहे की लेखकाला काय वाटतं हे अत्यंत महत्वाचं असतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा अनेक लेखक कवी आपण असं पाहतो की ते समोर बसलेल्या ऑडियन्ससाठी लिहितात. त्यांना असं वाटतं की नाही, त्यांनी वाचलं पाहिजे, त्यांनी आपल्याला प्रतिसाद दिला पाहिजे, म्हणून मंचावरच्या कविता वेगळ्या करतात ते आणि गहन कविता वेगळ्या करतात ते. परंतु साहित्यामध्ये असं काही नसतं. लेखकानं ठरवलं पाहिजे की त्याला काय महत्वाचं वाटतं, तोच लेखक या ठिकाणी ऑडियन्स पर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे, तुमची एखादी कविता पोहोचत नसेल, एखादी कादंबरी पोहोचत नसेल, म्हणून लेखकानं आपला दृष्टिकोन बदलू नये. इंग्रजी साहित्यामध्ये, मराठी साहित्यामध्ये असे अनेक लेखक आहेत, कवी आहेत की त्यांनी त्यांचा दृष्टिकोन बदलला नाही आणि त्यानंतर तब्बल अनेक वर्षांनी त्यांना खूप मोठी प्रसिद्धी मिळालेली आहे. तुकाराम महाराजांनी अतिशय साध्या सोप्या अभंगांच्या माध्यमातून लोकांना जगण्याचं तत्वज्ञान दिलेलं आहे. मी नेहमी तुकाराम महाराजांनी शेक्सपियर यामध्ये काय फरक आहे तो सांगत असतो आणि या 2 महाकवींमध्ये जो मोठा फरक आहे तो फरक असा आहे की शेक्सपियरनं निरीक्षण करून स्वभाव या ठिकाणी माणसांच्या लक्षात घेऊन ते मांडले, परंतु समाजातले प्रश्न मांडत असताना शेक्सपियरनं त्यावरती उत्तर काय हे उत्तर दिलेलं नाही.
याच ठिकाणी तुकाराम महाराज श्रेष्ठ ठरतात. तुकाराम महाराजांनी समाजातले प्रश्न कसे सोडवायचे याचं उत्तर दिलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराजांची अभंग शेक्सपियरच्या लिखाणापेक्षा कवितांपेक्षा श्रेष्ठ ठरतात. हे मी वारंवार या ठिकाणी सांगत असतो. म्हणून लेखकानं त्याची भूमिका सोडू नये, म्हणून लेखकानं त्याचा मूळ स्वभाव सोडू नये. त्याला जे महत्वाचं वाटतं ते त्या ठिकाणी त्यानं मांडलं पाहिजे. मग गरज जर पडली तर संपूर्ण कविता बदलायची वेळ आली तरी ती बदलली पाहिजे, उतारे बदलले पाहिजे, शब्द बदलले पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी एखादा खरडा म्हणजे ड्राफ्ट तयार झालेला असेल आणि तो बदलायची वेळ आली असेल तरी तो त्यानं बदलला पाहिजे. असं लेखकानं या ठिकाणी मूळ स्वभाव धरून लेखन केलं पाहिजे. हे लेखन करत असताना पुढचा जो महत्वाचा मुद्दा येतो तो असा आहे की लेखन करण्यासाठी प्रगल्भ वाचन असणं गरजेचं आहे. सरांनी वाचनावरती अतिशय सुंदर मांडणी केली. हे वाचन करत असताना काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. त्यामध्ये काय वाचलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे. बरोबर आहे, माहितीचा आगडोंब आहे, प्रचंड प्रमाणात माहिती आपल्या समोर पडलेली आहे, परंतु त्या माहितीमध्ये क्लॅरिटी असणं. जसं सरांनी युव्हाल नोआ हरारीचं उदाहरण दिलं. युव्हाल नोआ हरारी काय म्हणतो की इन्फॉर्मेशन इज नॉट पॉवर, नाऊ पॉवर इज इन क्लॅरिटी ऑफ इन्फॉर्मेशन. आपल्याला काय पाहिजे, काय निवडायचंय याचं ज्ञान, याची क्लॅरिटी जर तुम्हाला असेल तर या ठिकाणी तुम्ही या स्पर्धेच्या जगामध्ये तरू शकता. एखादा लेखक चांगल्या पद्धतीने लेखन करू शकतो. म्हणून काय वाचायचं हे आपण पहिल्यांदा ठरवलं पाहिजे. त्यासाठी दर्जेदार साहित्य वाचणं गरजेचं आहे. कोणतं साहित्य? कालानुरूप साहित्य वाचणं गरजेचं आहे. आज काय आहे आपल्या बाजूला, एखादा कोणता चांगला लेखक चांगल्या पद्धतीने लिहितो हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला क्लॅरिटी असली पाहिजे. तोच लेखक आपण वाचला पाहिजे. नाहीतरी आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की व्हॉट्सअपवरचे कवी खूप मोठे झाले, बरोबर आहे, सोशल मीडियावरती लिहिणारे खूप झाले, त्यानंतर ते वाचणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे, शीघ्र लिहिणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे, परंतु त्यामध्ये एक प्रकारचा अनुभव नाही, भावना नाहीत किंवा वरवरचं लिखाण आहे. तर असं लेखन वाचून तुम्ही दर्जेदार साहित्यिक होणार नाहीत. असं लेखन वाचून तुम्ही सृजनशील लेखन करू शकणार नाही. ते एक काल्पनिक आहे किंवा ते तेवढ्या पुरतं आहे, ते कृत्रिम आहे. त्यासाठी दर्जेदार साहित्य तुम्हाला निवडावं लागेल. तर याची सुद्धा मी एक कसोटी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की हे निवडायचं कसं. तर आमच्याकडे मॅथ्यू अर्नॉल्ड नावाचा एक मोठा क्रिटिक होऊन गेला. त्याने एक टचटोन नावाची मेथड या ठिकाणी सांगितलेली आहे. टचटोन म्हणजे काय, तर पूर्वी लिहिलेलं जे क्लासिक लिटरेचर आहे, ज्याला आपण अभिजात साहित्य म्हणतो, ते साहित्य आता असलेल्या साहित्याशी तुलना करून पाहणे की त्या साहित्यामधले काही गुण या साहित्यामध्ये आहेत का. टचटोन मेथड असं त्याला त्या ठिकाणी म्हणतात. ते आपण केलं पाहिजे. मग आपल्याकडे अभिजात साहित्य काय आहे, तर आपल्याकडे रामायण महाभारतापासून परंपरा आहे. रामायण महाभारतातली तुम्ही पात्र पहा कशी उभी केलेली आहेत. एक एक पात्र किती समर्थपणे या ठिकाणी त्या कवीनं पेरलेलं आहे. तर त्या पात्रांचा काहीतरी गुण, त्या लेखनातला काहीतरी गुण आजच्या लेखनामध्ये आपल्याला दिसतो का, हे आपण पाहायचं. ही त्याची कसोटी आहे. आणि ही कसोटी जर आपल्याला जमली तर चांगल्या पद्धतीनं लेखन, कविता आपण करू शकतो. त्यानंतर दुसरी एक कसोटी आमच्याकडे जो टी.एस. इलियट नावाचा इंग्रजी मधला मोठा क्रिटिक आहे त्यानं सांगितलेली आहे. तो काय सांगतो, ट्रेडिशन आणि इंडिव्हिज्युअल टॅलेंट हे आपल्याला ओळखता आला पाहिजे. ट्रेडिशन म्हणजे काय, अभिजात साहित्य कसं आपल्यापर्यंत आलेलं आहे, त्याच्या कोणत्या परंपरा आहेत, आणि या परंपरेमध्ये इंडिव्हिज्युअल म्हणून वैयक्तिकरित्या आपण कशा पद्धतीनं सहभागी होतो, आपण त्यामध्ये कशा पद्धतीनं कॉन्ट्रीब्युशन करतो हे आपण पाहिलं पाहिजे. तर या दोन गोष्टी आपल्याला जर समजल्या तर चांगल्या पद्धतीचं साहित्य कोणतं हे आपल्याला ओळखता येईल आणि त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी लेखन करू शकू. तर ही एक महत्वाची कसोटी किंवा लेखनाची पूर्वअट या ठिकाणी मला वाटते. तर पुढचा जो मुद्दा आहे तो असा आहे की लेखन केव्हा केलं पाहिजे. आपण पाहतो की आपण नेहमी ऐकतो की 10 वर्षाच्या मुलानं कविता केली, 12 वर्षाच्या मुलानं कथा लिहिली, 15 वर्षाच्या मुलीनं कादंबरी लिहिली. या माझ्या कादंबरीचं प्रकाशन होत असताना त्या ठिकाणी एक 16 वर्षाची मुलगी होती आणि त्या मुलीनं 16व्या वर्षापर्यंत तब्बल 8 पुस्तकं लिहिली होती आणि तिचं हे 9वं एक कादंबरी प्रकाशनाचा तिथं सोहळा होता. म्हणजे 16व्या वर्षी 8 पुस्तकं प्लस एक कादंबरी लिहिणारी एक मुलगी होती. आता लेखन कधी केलं पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे. मग त्यांनी लेखन करू नये का असं आपण नाही म्हणत, त्यांनी लेखन केलं पाहिजे.
म्हणजे लेखकानं केव्हा लिहिलं पाहिजे, जेव्हा लेखकाला वाटते की आपण आता प्रगल्भ झालो, आपण आता परिपक्व झालो, तेव्हा त्यानं लिहिलं पाहिजे. परंतु माझं वैयक्तिक असं एक मत आहे की ही कादंबरी मी केव्हा लिहिली, जेव्हा मी 40 मध्ये गेलो, जेव्हा मला 40 वर्ष पूर्ण झाली, त्यावेळेस मी ही कादंबरी लिहिली. असं का, तर याच्या मागे कारण आहे की आपल्याला एक प्रगल्भता येण्यासाठी, परिपक्वता येण्यासाठी, अनुभवाची शिदोरी आपल्या बरोबर असण्यासाठी एक कालावधी जावा लागतो. आणि तो कालावधी गेल्यानंतर आपल्याला खूप मोठा अनुभव त्या ठिकाणी येत असतो आणि या अनुभवातून आपण लिहित असतो. आणि म्हणून आपण तो अनुभव गृहीत धरून, आपल्या भावना गृहीत धरून, आपल्याला जेव्हा आपण परिपक्व झालो, प्रगल्भ झालो, तेव्हा लिहिलं पाहिजे. म्हणून 10 वर्षाच्या मुलांनी लिहिलं काय किंवा 15 वर्षाच्या मुलीनं लिहिलं काय हे महत्वाचं नसून तुम्हाला स्वतः केव्हा लिहायचंय हे आपण ठरवलं पाहिजे. आणि त्यासाठी एक प्रकारची प्रगल्भता, परिपक्वता आपल्यामध्ये असणं या ठिकाणी मला गरजेचं वाटतं. तर अशा पद्धतीने हे जे काही मुद्दे मी या ठिकाणी मांडलेले आहेत, यावरून निश्चितच या ठिकाणी जे काही थोडे प्रेक्षक बसलेले आहेत, तुमच्या लक्षात आलं असेल की मला नेमकं काय मांडायचं. अतिशय सोपी अशा प्रकारची प्रक्रिया आहे. त्यानंतर या माझ्या बोलण्याचा जो शेवट आहे तो आपण तुकाराम महाराजांच्या काही ओळींनी या ठिकाणी करणार आहोत की त्यांनी देखील अतिशय सोप्या आणि आपल्याला भिडणार अशा भाषेमध्ये लिहिलेलं आहे. आणि तोच वसा एक सृजनशील लेखक पुढे घेऊन जात असतो आणि त्यानं तशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. तर त्या ओळी अशा आहेत, कविश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ओळी या ठिकाणी आपण शेवट करणार आहोत. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शास्त्रे यज्ञ करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. तर अशा पद्धतीनं लेखकानं शब्द हे अतिशय समर्पकपणे विचार करून या ठिकाणी मांडले पाहिजे. या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे, ढोक सरांचे, आमचे अर्धापूरकर सर या सगळ्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी मला अतिशय शांत चित्तानं, हा विषय थोडासा बोजड आहे किंवा थोडासा क्लिष्ट अशा प्रकारचा आहे, परंतु ते तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल देखील तुमचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी माझी रजा घेतो. तुमच्यामधून अनेक नवे लेखक या ठिकाणी घडावेत अशी अपेक्षा करतो आणि माझी ही कादंबरी आपण आवर्जून वाचावी असं देखील आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.